मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एखादा माणूस असतोच जो आपल्याला सतत डिस्टर्ब करतो. कधी तो थेट काही बोलतो, कधी सबटल पद्धतीने टोमणे मारतो, कधी आपल्याला प्रोवोक करून आपला मूड खराब करतो. सुरुवातीला आपण ते हलक्यात घेतो, पण हळूहळू त्याचा परिणाम आपल्या मनावर व्हायला लागतो. आपली एनर्जी कमी होते, आपलं फोकस डिस्टर्ब होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पीस हरवायला लागतो. कधी हा माणूस आपला फ्रेंड असतो ज्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो, कधी तो कलीग असतो ज्याच्यासोबत आपल्याला रोज काम करावं लागतं आणि कधी कधी हे लोक आपल्या खूप जवळचेच असतात. म्हणूनच त्यांचं वागणं आपल्यावर जास्त परिणाम करतं. आपण विचार करतो, हे असं का करतायत, मी काय चूक केली, आणि न कळत आपण त्या गोष्टींमध्ये इमोशनली गुंतत जातो. पण इथेच एक मोठी गोष्ट समजून घ्यायची आहे. हे लोक आपल्याला त्रास देतात, पण त्यांना खरी पॉवर आपणच देतो. जेव्हा आपण त्यांच्या बोलण्यावर रिॲक्ट करतो, त्यांच्या वागण्यामुळे डिस्टर्ब होतो, तेव्हा त्यांना कळतं की ते आपल्यावर इफेक्ट करू शकतात आणि जिथे इफेक्ट मिळतो तिथे ते पुन्हा पुन्हा तसंच वागतात. म्हणूनच या सगळ्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला बदलण्याची गरज नाही, तर स्वतःचा अप्रोच बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या रिॲक्शन्स बदलल्या, तुमचं माइंडसेट बदललं, तर हळूहळू त्यांचा तुमच्यावरचा कंट्रोल संपायला लागतो. या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रॅक्टिकल गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या तुम्हाला अशा लोकांपासून मेंटली स्ट्रॉंग बनवतील. या फक्त टिप्स नाहीत, तर असे माइंडसेट शिफ्ट्स आहेत जे तुम्हाला तुमचा पीस परत मिळवून देतील, तुमचं कॉन्फिडन्स वाढवतील आणि तुम्हाला कोणाच्याही इन्फ्लुअन्सपासून मुक्त ठेवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कधी कधी आपल्याला फक्त एक योग्य विचार, एक योग्य अप्रोच लागतो आणि आपलं पूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. कदाचित आज तुम्हाला तसाच एक माइंडसेट मिळणार आहे जो तुमचा पीस कायमचा प्रोटेक्ट करू शकतो. नंबर 1, रिॲक्शन देणं थांबवा. मित्रांनो, तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांची सगळ्यात मोठी ताकद काय असते माहीत आहे? तुमची रिॲक्शन. ते तुम्हाला काहीतरी बोलतात, प्रोवोक करतात, तुमच्या वीक पॉइंट्सवर हिट करतात आणि ते पाहत असतात की तुम्ही कसं रिॲक्ट करता. जर तुम्ही लगेच रागावलात, आर्ग्यू केलात किंवा इमोशनली डिस्टर्ब झालात, तर त्यांना कळतं की ते तुम्हाला कंट्रोल करू शकतात आणि जिथे कंट्रोल मिळतो तिथे ते पुन्हा पुन्हा तेच करतात. पण एकदा तुम्ही रिॲक्ट करणं थांबवलं तर गेम बदलतो, कारण त्यांना तुमच्याकडून एक्सपेक्टेड रिस्पॉन्स मिळत नाही. ते कन्फ्यूज होतात आणि हळूहळू त्यांची इंटरेस्ट कमी होते. रिॲक्शन थांबवणं म्हणजे काहीच फील न करणं नाही, तर कॉन्शियसली डिसाईड करणं की मी याला इम्पॉर्टन्स देणार नाही. रियालिटी जिथे रिॲक्शन नाही तिथे दुसऱ्याचा कंट्रोल संपतो. नंबर 2, बाउंड्रीज ठेवा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येतात कारण आपण बाउंड्रीज ठेवत नाही. आपण सगळ्यांना ॲक्सेस देतो, सगळ्यांना इम्पॉर्टन्स देतो आणि नंतर जेव्हा कोणी आपल्याला हर्ट करतं तेव्हा आपल्यालाच त्रास होतो. बाउंड्रीज म्हणजे इगो नाही, ती सेल्फ रिस्पेक्ट आहे. तुम्हाला ठरवावं लागतं कोणाशी किती बोलायचं, कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आणि कोणत्या गोष्टी टॉलरेट करायच्या नाहीत. जेव्हा तुम्ही क्लिअर बाउंड्रीज ठेवता तेव्हा लोक आपोआप तुमच्याशी कसं वागायचं हे समजून घेतात. ज्यांना बाउंड्रीज आवडत नाहीत तेच लोक जास्त एक्सप्लॉइट करतात. रियालिटी जिथे बाउंड्रीज स्ट्रॉंग असतात तिथे रिस्पेक्ट ऑटोमॅटिकली तयार होतो. नंबर 3, इग्नोर करण्याची कला शिका. मित्रांनो, सगळ्या गोष्टींना रिप्लाय देणं गरजेचं नसतं आणि सगळ्या लोकांना इम्पॉर्टन्स देणं तर अजिबात गरजेचं नाही. काही लोक इंटेन्शनली तुम्हाला इरिटेट करतात कारण त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं. ते तुम्हाला प्रोवोक करतात फक्त तुमच्याकडून रिॲक्शन मिळवण्यासाठी. पण जर तुम्ही त्यांना इग्नोर केलं, रिस्पॉन्स दिलाच नाही, तर त्यांना काहीच मिळत नाही आणि जिथे रिवॉर्ड नाही तिथे बिहेवियर आपोआप थांबतं. इग्नोर करणं म्हणजे कमजोरी नाही, ती मॅच्युरिटी आहे.
कारण तुम्ही ठरवत आहात की ही गोष्ट माझ्या पीसपेक्षा महत्त्वाची नाही. रियालिटी सायलेन्स हा कधी कधी सगळ्यात स्ट्रॉंग रिप्लाय असतो. नंबर 4, इमोशनवर कंट्रोल ठेवा. मित्रांनो, जे लोक तुमच्यावर कंट्रोल मिळवतात ते तुमच्या इमोशन्सवरच खेळतात. अँगर, फ्रस्ट्रेशन, इन्सिक्युरिटी या सगळ्या इमोशन्स तुम्हाला वीक बनवतात आणि जेव्हा तुम्ही या इमोशन्समध्ये डिसिजन घेता तेव्हा तुम्ही चूक करता. स्मार्ट लोक इमोशन्स फील करतात पण त्यांना कंट्रोल करतात. ते लगेच रिॲक्ट करत नाहीत. ते पॉज घेतात, सिच्युएशन समजून घेतात आणि मग रिस्पॉन्ड करतात. काम राहणं म्हणजे काहीही न करणं नाही, तर योग्य वेळी योग्य ॲक्शन घेणं आहे. रिॲलिटी इमोशन कंट्रोल म्हणजे स्वतःच्या लाईफवर कंट्रोल. नंबर 5, फोकस स्वतःवर ठेवा. मित्रांनो, आपण अनेकदा आपली एनर्जी चुकीच्या लोकांवर वेस्ट करतो. आपण विचार करतो, तो असं का बोलला, तो असं का वागतो आणि त्या विचारांमध्ये आपणच अडकून पडतो. पण ट्रूथ खूप सिंपल आहे. तुम्ही जितकं त्यांच्यावर फोकस कराल तितकं तुमचं नुकसान होईल. स्मार्ट लोक काय करतात ते स्वतःवर फोकस करतात. त्यांचा टाइम, त्यांची एनर्जी ते ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट करतात. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा अशा लोकांचा तुमच्यावर काहीच इफेक्ट राहत नाही. रियालिटी जिथे फोकस स्वतःवर असतो तिथे ग्रोथ निश्चित असते. म्हणून मित्रांनो, आज आपण जे काही समजलो त्याचा सार एकदम स्पष्ट आहे. आपल्या आयुष्यात असे लोक येणारच जे आपल्याला डिस्टर्ब करतील, प्रोवोक करतील आणि आपला पीस खराब करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना बदलणं हे आपल्या हातात नसतं. कारण प्रत्येक माणूस त्याच्या विचारानुसार आणि स्वभावानुसार वागतो. पण एक गोष्ट पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आपण त्या सगळ्या गोष्टींना कसं हँडल करतो. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करायला लागलात, प्रत्येक शब्दाला मनावर घ्यायला लागलात, तर तुम्ही तुमची पॉवर दुसऱ्यांच्या हातात देता आणि जिथे तुमची पॉवर दुसऱ्यांकडे जाते तिथे तुमचा पीस हरवायला लागतो. म्हणूनच आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घ्या. प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणं थांबवा. सगळ्यांना इम्पॉर्टन्स देणं थांबवा. तुमच्या आयुष्यात बाउंड्रीज ठेवा आणि ठामपणे ठेवा. जे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत, तुमच्या पीसला डिस्टर्ब करतात, त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवणं हे चुकीचं नाही, ते आवश्यक आहे. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती एक ताकद आहे. कारण शांत माणूसच सिच्युएशन समजून घेतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि स्वतःला अननेसेसरी ड्रामापासून दूर ठेवतो. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात जिंकणं म्हणजे फक्त पैसे, सक्सेस किंवा फेम नाही. खरा विजय म्हणजे तुमचा पीस टिकवणं, तुमचं मन शांत ठेवणं आणि कोणालाही तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करू न देणं. जो माणूस स्वतःचा पीस प्रोटेक्ट करू शकतो तोच खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग असतो, तोच आयुष्यात पुढे जातो. म्हणून आजपासून ठरवा, तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवणार नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणार नाही आणि तुम्ही स्वतःचा पीस सर्वात वर ठेवाल. कारण शेवटी जिंकतो तोच जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो आणि शांतपणे स्वतःचं आयुष्य पुढे घेऊन जातो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयोगी वाटला असेल आणि तुम्हाला असा काही विचार मिळाला असेल जो तुमचा पीस प्रोटेक्ट करू शकतो, तर तुमचा छोटासा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक मला सांगतो की तुम्हाला असा प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफमध्ये उपयोगी पडणारा कंटेंट आवडतो. त्यामुळे मला पुढे अशाच विषयांवर अजून चांगले व्हिडिओज बनवण्याची मोटिवेशन मिळते. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू ठेवा. कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर तुमच्या आयुष्यात खरोखर उपयोगी पडणाऱ्या गोष्टी, माइंडसेट शिफ्ट्स आणि प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तुमच्या त्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला नक्की शेअर करा जो सध्या कोणाच्या तरी वागण्यामुळे मेंटली डिस्टर्ब होत आहे. कदाचित तुमचा एक शेअर त्याला योग्य वेळी योग्य दिशा देईल आणि त्याचा पीस वाचवू शकतो. तुमचा सपोर्ट म्हणजे फक्त एक क्लिक नाही,
तर तो या चॅनलला पुढे नेण्याची ताकद आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.